अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सरकारांचं सिक्रेट बंट्याने एका कागदावर लिहिलेले असते आणि तो कागद घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि तो अर्जुनला तो कागद वाचायला सांगतो आणि मग त्यानंतर अर्जुन त्याच्या हातून तो कागद घेणार. इतक्यात सरकार आणि मनीमावशी त्या ठिकाणी येतात. मनीमावशी बंट्याला म्हणत असते की अरे तू इथे काय करतोय, चल आपण आपल्या घरी जाऊ. तर सरकार अर्जुनला सांगत असतात की या बंट्याला शोधत ही बाई आपल्या घरापर्यंत आली होती आणि मग ते अर्जुनला सांगतात की तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. मात्र बंट्या काही ऐकत नाही. तो अर्जुन पुढे जात त्याच्याकडे ती चिठ्ठी देत म्हणत असतो की ही चिठ्ठी वाच. मात्र मनी म्हणत असते की अर्जुन बाळा, तू याच्याकडे लक्ष देऊ नको, हा वेड्यासारखा करत आहे आणि याने हे सगळं कधी केलं मला सुद्धा माहीत नाही. मात्र तितक्यात चिंचोके म्हणतात की साहेब, कदाचित याने यावर त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली असेल. आता आपण या दोघांना सुद्धा जेलमध्ये टाकू. तर अर्जुनही म्हणत असतो की याचं हे रोजच चालू आहे. त्या दिवशीसुद्धा मंदिरात हा असंच काहीतरी बोलत होता आणि आज सकाळी तो माझ्या आणि अप्पीच्या गाडीसमोर आला. आज हा नक्की काय प्रकार आहे ते बघतोच मी. आणि मग तो बंट्याच्या हातून ती चिठ्ठी घेतो. त्यामुळे सरकार घाबरतात. ते अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतात की अर्जुन, रे हे सगळं हा आपलं घर फोडण्यासाठी करत आहे. आता तूच ठरव, तुला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की माझ्यावर. मात्र बंट्या त्यांनाच गप्प राहायला सांगतो. तर इकडे अर्जुन ती चिठ्ठी हातात घेतो आणि मग त्यानंतर ती लायटरने जाळून टाकतो. त्यामुळे सरकार खुश होतात आणि जेव्हा हे सगळं बंट्या बघतो तेव्हा तो डोक्यालाच हात लावतो. तो अर्जुनला पुन्हा पुन्हा इशारा करून सरकारांचा सिक्रेट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अर्जुन त्याचं काही ऐकूनच घेत नाही आणि तो मनी मावशीला आणि बंट्याला तेथून हाकलून देतो. तर दुसरीकडे सुजयने ज्या माणसाकडून पैसे घेतलेले असतात त्या माणसाच्या ऑफिसमध्ये तो जातो. सरकारांमुळे त्या माणसाने सुजयला काही दिवसांची मुदत वाढवून दिलेली असते. त्यामुळे सुजय त्याचे आभार मानतो. मात्र तो माणूस म्हणतो की सुजय, तू एकटाच आलास का? मला असं वाटलं सरकारांच्या कडेवर बसून आला असशील आणि त्यामुळे सुजय चिडतो. तो म्हणत असतो की साहेब, मी तुमचे सगळे पैसे परत करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मात्र तो माणूस म्हणत असतो की सुजय, तू या सगळ्यामध्ये सरकारांना आणायला नको होतं. तू खरंच खूप मोठी चूक केली. पण त्यावेळी सुजा म्हणतो की मी सरकारांना यात नका पडू असंच सांगत होतो, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. ते स्वतःच तुमच्याशी बोलायला आले. मात्र त्या माणसाला माहिती असतं की हे सगळं काही सुजयनेच घडवून आणलं आहे आणि त्यामुळे तो सुजयला धमकी देतो की जर तुला बिझनेस करता येत नसेल तर तू करू नको. अजून किती दिवस बापाच्या जीवावर उड्या मारणार आहे. आणि त्यामुळे मग सुजा खूप चिडतो आणि तो जोरात टेबलला धक्का देतो. त्यामुळे त्या माणसाच्या हातात चहाचा जो कप असतो त्यामधून चहा त्याच्या शूजवर सांडतो. तर सुजा खूपच चिडलेला असतो आणि तो रागातच त्या माणसाकडे बघत असतो. तर तो माणूस म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर दादागिरी करण्याची? तुला इथून बाहेर जायचं आहे ना? आणि मग त्यानंतर तो सुजयला त्याच्या बुटांवर सांडलेला तो चहा साफ करायला सांगतो. मात्र सुजय नकार देऊन तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र तिथे असणारे ते बॉडीगार्ड सुजयला अडवतात. तर तो माणूस सुजयला म्हणत असतो की जर तुला इथून सुखरूपपणे बाहेर जायचं असेल तर न सांगता हा सांडलेला चहा साफ कर, नाहीतर तुला इथून बाहेर पडता येणार नाही. आणि मग त्यामुळे सुजाकडे दुसरा कोणताही मार्ग राहत नाही. तो त्याच्या रुमालाने त्या माणसाच्या शूजवर सांडलेला चहा साफ करतो. तर तो माणूस म्हणत असतो की हीच तुझी लायकी आहे. आता तू माझे पैसे जोपर्यंत परत देत नाही ना तोपर्यंत तू माझा नोकर आहे. दुसरीकडे अर्जुन काळजीतच असतो. त्यामुळे चिंचोके त्याला विचारतात की काय झालं साहेब, तुम्ही त्या बंट्याचा विचार करताय का? त्यावर अर्जुन म्हणतो हो, कारण तो आणि ती मनी मावशी कधी काय करेल सांगता येत नाही आणि त्यामुळे घरातीलही सगळेजण काळजीतच असतात, अप्पी तर खूपच. आणि त्यावर चिंचोके म्हणतात की मग साहेब, आपण त्या दोघांनाही तुरुंगात टाकू, म्हणजे त्यांचा विषय कायमचाच संपेल. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की तसंच करायला हवं. आणि मग त्यानंतर चिंचोके त्याला सांगतात की आता मी माझ्या मित्राला म्हणजे शहेनशाला बोलावतो. तो अपर्णा मॅडमसाठी आणि अमोलसाठी काहीतरी छान सरप्राईज प्लॅन करेल. आणि त्यामुळे अर्जुन खुश होत चिंचोकेंना मिठी मारतो आणि अप्पीसाठी एखादं छानसं सरप्राईज कसं प्लॅन करायचं याचा विचार करतो. दुसरीकडे सरकार बंट्याला आणि मनीला घेऊन पुन्हा देवळात जातात. ते बंट्याला सांगत असतात की जर तू पुन्हा असं काही केलं ना तर याद राख. तर मनी त्यांची माफी मागत म्हणत असते की सरकार
हवं तर मी तुम्हाला लिहून देते, आम्ही कोणाला काही सांगणार नाही, पण तुम्ही आम्हाला या गावातून बाहेर काढा. मात्र बंट्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मनी त्याला डोळा मारत इशारा करत म्हणते की आधी आपण या गावातून बाहेर पडू. आणि मग ती सरकारांना विनंती करते की आम्हाला या गावातून बाहेर काढा, आम्ही पुन्हा कधीच इकडे परत येणार नाही आणि कोणाला काही सांगणार नाही. त्यामुळे सरकार म्हणतात ठीक आहे, आज रात्री तयार राहा, हायवेला गाडी न्यायला येईल, पण याद राखा जर तुम्ही काही चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर गावाबाहेर नाही तर डायरेक्ट वर जाल. आणि मग ते तेथून निघून जातात. तर मनी बंट्याला सांगत असते की तू असा चेहरा पाडून बसू नको, एकदा का आपण या गावाबाहेर पडलो तर मग या सगळ्यांची वाट लावून टाकू. दुसरीकडे शेतामध्ये बापू आणि कदम काम करत असतात. ते दोघेही खूपच खुश असतात. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो त्यांना विचारतो की मला अप्पीसाठी आणि अमोलसाठी काहीतरी करायचं आहे, पण काय करू तेच कळत नाही. मी त्यांच्यासाठी एखादा दागिना करू की त्यांना घेऊन बाहेर फिरायला जाऊ. त्यावर बापू म्हणतात की अप्पीला माझ्या कधीच दागिन्यांचा सोस नव्हता. तर कदम म्हणतात आणि तुम्ही दोघे असते तर गोष्ट वेगळी आहे, पण आता अमोल आहे त्यामुळे तुम्ही कुठेही फिरायला जाऊ नका. त्यामुळे मग अर्जुनला काय करावं ते सुचत नाही. तर हे दोघेजण त्याला सांगतात की तू आणि अप्पी एकमेकांना वेळ द्या, एकमेकांसोबत गप्पा मारा, अमोललाही तुमच्यासोबत ठेवा. आणि ते ऐकून अर्जुन खुश होतो आणि आनंदातच तेथून निघून जातो. दुसरीकडे सुजा घरी येतो. तो स्वप्नीलला विचारत असतो की तुला प्रॉपर्टी नको आहे ना, मग ती प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, सरकारांना तसंच सांग, मला प्रॉपर्टी आणि ती जमीन हवी आहे. मात्र स्वप्नील म्हणतो की मी अमोलसाठी प्रॉपर्टी ठेवणार आहे. त्यामुळे सुजा चिडतो. तो विचारतो की त्याच्यासाठी कशाला हवी आहे, त्याची आई कलेक्टर आहे ना. त्यावर स्वप्नील म्हणतो ती कलेक्टर आहे पण ती एकही पैसा घेत नाही, माहिती आहे ना तुला, आणि अर्जुनचा पगार किती आहे हे सुद्धा माहितीच असेल. त्यावर सुजा म्हणतो पण ती जमीन आहे ना त्यांच्याकडे. त्यावर स्वप्नील त्याला सांगतो की ती जमीन बापूंची सुद्धा आहे, त्यामुळे तिच्यावर दीपकचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे सुजा खूप चिडतो. तो म्हणतो की तुला सगळ्यांचं सगळं माहिती आहे, पण आपल्या सख्ख्या भावाची काय अवस्था झाली याचं तुला काही घेणं देणं नाही आहे ना. ठीक आहे, नको तू मला मदत करू, तू काही कामाचा नाही हे कळलंय मला. आणि मग तो तेथून निघून जातो. दुसरीकडे सरकार मनीच्या मोबाईलवर दगड घालतात आणि तो मोबाईल फोडून टाकतात. ते म्हणत असतात की बरं झालं एकदाचं हे प्रकरण संपलं. मात्र रुक्मिणी त्यांना सांगते की हे प्रकरण संपलेलं नाही आहे, जोपर्यंत तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत तुमच्यावर संकट येतच राहतील. आणि तितक्यात सुजा त्या ठिकाणी येतो आणि सरकारांना धमकी देतो की जर उद्याच्या उद्या जमीन माझ्या नावावर झाली नाही तर मी अर्जाला सगळं काही खरं सांगेल, एवढं लक्षात ठेवा. आणि तो तेथून निघून जातो. तर सरकार काळजीत पडतात. ते स्वतःशीच म्हणत असतात की आत्ताच त्या मनीचा आणि त्या बंट्याचा बंदोबस्त केलाय, पण आता हा माझ्या जीवावर उठलाय, काहीतरी करायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.